नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. सुरुवातीची बातमी आहे नाशिकमधून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद 2026 अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. नाशिकसाठी विविध क्षेत्रातल्या 13,190 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 300हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले आणि यातून 32,000 रोजगार निर्मिती होणार आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये नाशिकमध्ये तब्बल 31,945 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यापैकी 77% करार हे प्रत्यक्ष कार्यान्वितही झालेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, ही जी 33,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, ही पुढच्या 10 वर्षामध्ये 3 लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था या नाशिकमध्ये तयार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ याच्याकडे आपल्याला धार्मिक पर्यटनाच्या स्वरूपात पाहून चालणार नाही, तर एक इकॉनॉमिक ड्रायव्हर म्हणून देखील आज हा कुंभमेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई पुणे मराठवाडा आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या 134 किलोमीटर लांबीच्या चौपदरी द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली. पुणे शिरूर मार्गावरती वाढती वाहतूक कोंडी कमी करून मुंबई आणि JNPTशी थेट जोडणारा हा मार्ग राज्याच्या विकासासाठी गेम चेंजर ठरेल. तसंच रायगड, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर परिसराच्या आर्थिक, औद्योगिक आणि दळणवळण विकासाला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि नॉर्वेच्या हायके AS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईमध्ये सुरू होत असलेली ही संकल्पना देशातल्या इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई दौऱ्यावरती आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबई, व्हिएतनाम आणि महाराष्ट्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या मार्गावरती चर्चा झाली. या दरम्यान या दोघांनी इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली. डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये व्हिएतनाम आणि महाराष्ट्र यांच्यातील सहकार्यासाठी या उद्योग मंचामुळे नवीन संधी निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीमध्ये 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पंढरपूर हे राज्यातील सर्वांचं श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थाच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यामध्ये पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. या पुढची बातमी आहे ठाणे जिल्ह्यामधून. बदलापूरमध्ये 13 ते 17 मे या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहामध्ये विशेष बैठक पार पडली. यावेळी या स्पर्धेच्या बोधचिन्हाचं अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. खेळाडूंच्या निवासाची चांगली व्यवस्था करण्यासाठी लागणारा 25 लाखांचा निधी सिडकोच्या माध्यमामधून दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. टेकवारी 2.0 प्रशिक्षण सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विकसित महाराष्ट्र 2047चं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञान सक्षम, प्रशिक्षित आणि दूरदृष्टी असलेलं कार्यसंस्कृती घडवण्याकडे महाराष्ट्र वेगाने वाटचाल करत असल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं. टेकवारी ही फक्त तंत्रज्ञानाची ओळख नाही, तर ही शिक्षणाची चळवळ आहे. ही मानव संसाधन सुधारण्याची मुख्य मोहीम आहे आणि विकसित महाराष्ट्र 2047चं जे स्वप्न साकार करण्यासाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं. आणि या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.